रुसवा. एकदा काय झालं, पाणीबुवा खूप रुसले. म्हणाले, माझी कुणाला म्हणून किंमतच नाही. मग पाणीबुवांनी काय केलं? आपला सारा पसारा गोळा केला. झऱ्यातलं पाणी, ओढ्यातलं पाणी, नदीतलं पाणी, इतकंच काय, विहिरी, तलाव आणि समुद्रातलं पाणीही गोळा केलं आणि खूप दूर 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 जाऊन रुसून बसले. इकडे काय झालं, सकाळी सगळी माणसं उठली, खेड्यातली उठली, शहरातली उठली, अख्ख्या जगातली उठली. पाहतात तर काय, ओढ्याला पाणी नाही, नदीला पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, तळ्यात पाणी नाही, नळाला तर थेंब सुद्धा नाही. अगं बाई, असं झालं तरी कसं? कुठला तरी पाईप फुटून गेला की काय? विहिरीचं, नदीचं, तळ्याचं पाणी कोणीतरी येऊन पिऊन गेलं का काय? परग्रहावरची माणसं येऊन आपलं सारं पाणी घेऊन गेले का काय? कुणाला काही कळेना, काय करावं सुचेना. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. झाडं मरकळली, पक्षी हिरमुसले, प्राणी उदास झाले. माणूस बावरला, घाबरला. म्हणाला, आहे काय हा प्रकार का चमत्कार? जगभरचे संशोधक गोळा झाले. त्यांनी मोठ्या दुर्बिणीतून पाहिलं, तरी पाणीबुवा दिसेना. मग आकाशात उपग्रह सोडला. तो उपग्रह पृथ्वीभोवती गोल 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 फिरला. उपग्रहाने इकडे एकदा पाहिलं, तिकडे एकदा पाहिलं आणि एकदाचे पाणीबुवा दिसले. त्याने संशोधकांना पाण्याचे ठिकाण दाखवले. कोणी? उपग्रहाने. त्याबरोबर सगळे आपले तिकडे धावतच सुटले. कोणी बसने गेले, कोणी रेल्वेने गेले, कोणी विमानाने गेले. प्रेमाने म्हणाले, पाणीबुवा, पाणवल्या रे, काय रे झालं तुला? असं सोडून का आम्हाला आलास? पाणीबुवा म्हणाले, मी खूप रुसलोय. का? तुम्हाला माझी मुळी किंमतच नाही. नाही रे नाही, असं मुळीच नाही रे पाणीबुवा. हो, असंच आहे. ते कसं काय? सांगतो. हा एवढासा बिट्टू पाय धुताना धो पाणी सांडतो. हो की नाही रे? हो रे हो. हे एवढे मोठे साहेब आंघोळ करताना 4 बादल्या पाणी सांडतात. साहेबांना मोठं असूनही लहान मुलासारखी जीभ चावली. हो रे पाणीबुवा, चुकलंच माझं. आणि ही अक्काबाई स्वयंपाक करताना जरा जास्तच पाणी वापरते, म्हणजे सांडते बरं का. ही सखूबाई धुणं भांडी करताना नळाचं पाणी आपलं सोडूनच ठेवते. सगळं पाणी वाहून वाया जातं ना. मी मोडलीच येणार नाही. पाणीबुवा धुसफुसले. नको रे नको असं करू, माणसं म्हणाली. हे गाववाले पाहुणे नदीत म्हशी धुतात, कपडे धुतात, भांडी धुतात, तिथलं पाणी घाण करतात आणि तेच पाणी पितात. पाणीबुवा रडू लागले. म्हणाले, आणि म्हणतात कशी, पाण्यामुळेच माणसं आजारी पडतात बरं का. चुकायचं तुम्ही आणि नाव मात्र आमच्यावर. गाववाले म्हणाले, अरे वय की, आमच्या ध्यानातच आलं नाही बघ. हे शहरातले सूटबूटवाले खूप शिकलेले, पण यांनी बंगले, घरं बांधायला झाडं तोडली, डोंगर पाडले. आता ढकोबा इथे थांबतच नाहीत. पाऊस काही पाडतच नाहीत. सगळी माणसं गप्प झाली. इतकंच काय, बोअरमुळे खोल जमिनीतलं पाणी होत आलंय कमी. माणसं विचार करू लागली. त्यांना आपल्या वागण्याची लाज वाटू लागली. माणसं म्हणाली, पाणीबुवा, आम्हाला कळत होतं रे, पण वळतच नव्हतं बघ. बरी तू अद्दल घडवलीस. पाणीबुवा, आमचं खूप चुकलं. आता आम्ही लावू झाडं, पाडणार नाही डोंगर, तुझी काळजी घेऊ.
तू सोन्यापेक्षाही महाग आहेस, मूल्यवान आहेस, हे आम्हाला कळालं. कळालं. नक्की? हो, हो, हो. नक्की, नक्की, नक्की. आता मी परत तुमच्याकडे येईन, पण एक अट आहे हां. काय? आता काय रे अट? या बिट्टूने वाजवावी बासरी आणि चिंटूने सनई आणि या काकांनी वाजवावा डफ. सगळे आनंदाने म्हणाले हो. बासरी, सनई आणि डफाच्या तालावर आणि सुरावर झुळू झुळू ऋणू झुणू झन झन धो धो करत नाचत नाचत पाणी पुन्हा गावात शहरात आलं. मुलांनी माणसांनी ओंजळ भरून पाणी घेतलं, पाहिलं आणि मनाशी म्हणाले, खरंच किती सुंदर पाणी आहे हे, हो ना?